चला सामन्याला सुरुवात होते. अतिशय रंगतदार सामने. याचं नाव सांगायचं उजरकुल संघाचं कोण? सचिन ना? कोण? हार्दिक पांड्या की काय? तसंच आहे क्रिकेटमध्ये जसा हार्दिक पांड्या आपल्या भारतीय खेळाडू तसा या ठिकाणी उजरकुल संघाचा हा देखील हार्दिक पांड्याचा आहे. त्याचा खेळ आपण शेवटी बघणार आहोत. पड्या अर्थात हार्दिक पड्या आणि तो हार्दिक पांड्या. चला पाहूया पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू. एका बाजूला आहे तो वाघजाई तेरे आणि दुसऱ्या बाजूला आरके उजरकुल. यजमान संघ आहे एका बाजूला आणि घरच्या मैदानाचा अनुभव नक्कीच पाठीशी असणार आहे. मात्र घरचं मैदान जरी असलं तरी घरचं मॅच नाहीये, त्यामुळे या मॅचचा अनुभव नक्कीच नसणार आहे या खेळाडूंच्या पाठीशी. पुन्हा एकदा आक्रमण 18 नंबर जर्सी परिधान केलेला छोटासा असा हा खेळाडू आहे. मात्र भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपटू आहे. प्रतिस्पर्धी संघ आहे हा अतिशय छोटे छोटे असे खेळाडू आहेत. वाघजाई तेरे संघ वाघजाई तेरे संघाचे निश्चितपणे 18 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. पुन्हा एकदा वाघजाई तेरे संघाकडून आक्रमण. भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपटू यजमान संघ घरच्या मैदानावर खेळतात. घरचा मैदानाचा अनुभव पाठीशी असणार आहे. मात्र नक्कीच थोडस मॅट टाकल्यामुळे मॅटचा अनुभव नक्कीच नसणार. पुन्हा एकदा 1 गुण प्राप्त होतो आणि भोंगा वाजलेला आहे. धोक्याची घंटा झालेली आहे, धोक्याचा इशारा झालेला आहे, धोक्याची सूचना झालेली आहे. 1 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे, अन्यथा सिटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे. 14 नंबर जर्सी परिधान केलेला छोटासा चढाईपटू आहे. प्रतिस्पर्धी संघ आहे तो यजमान संघ आहे. इथं तात्राभूष तंत्र केलं जात आहे. एक तर पकड करायची आणि हे असं बोलून घ्यायचं. पुन्हा एकदा एक जबरदस्त अशा या छोट्या छोट्या या घटना घडत असतात मैदानावर. पुन्हा एकदा 2-1 क्षेत्ररक्षण आहे. बोनस ऑफ आहे, बोनस गुण मिळणार नाहीये. 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना हा छोटासा चढपातळ बांधाचा चढाईपटू आहे. मात्र पूर्वार्ध आहे आणि या पूर्वार्धाच्या काळात निदान रेषा पार करून पुन्हा एकदा हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या 3 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू उजरकुल आरके उजरकुल संघाकडून. आरके उजरकुल संघ देखील एक नावाजलेला असा संघ आहे. 3 नंबर जर्सी परिधान केलेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होतो. 2-2-1-2चा फुल ऑन संघ आहे. 7 खेळाडू मैदानात आहे. सामन्यातील पंच उदय गुरवणे आहेत, अनिल गेले आहेत, भाई शिवलकर आहेत, सतीश वाईट आहेत, सतीश पवार आहेत, उमेश बाईक, अजित मोहिते अशी जबरदस्त मंत्री पंच म्हणून कामगिरी करतात. माझ्या समय समालोचनासाठी आहेत आमचे प्रकाश गेले सर. एक जबरदस्त पंच म्हणून कामगिरी लाभलेले आहेत. पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि सतीश यानंतर होणार धप्पक किती आणि खेळाडू किती प्रश्न पडलेला आहे. खेळाडू आहेत 7, संघ व्यवस्थापक आहेत 12 संघाच्या मागे. पुन्हा एकदा 18 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू यजमान संघ आहे. त्यामुळे यजमान संघाला निश्चितपणे पाठिंबा असणार आहे तो या मंडळाचा तेरे संघाकडून. मात्र पंच जे आहेत पंच योग्य तो निर्णय शेवटपर्यंत देणार आहेत. अनुभवी पंच आहे. 1 बोनस गुण 1 अतिरिक्त गुण मिळतोय पंचांचा निर्देश येतो. भोंगा वाजलेला आहे. आता मात्र थोडासा घाबरलेला आहे. पुन्हा एकदा वाघजाई तेरे संघाकडून 2 खेळाडू आहेत. अथर्व गेले आणि कोण वेदांत गेले. हे 2 जे खेळाडू आहेत 14 वर्षीय तालुकास्तरीय संघामध्ये त्यांची निवड झाली होती. असे हे 2 खेळाडू आहेत. एकदा जोरदार टाळ्या जाऊ देत. आपल्या गावातील खेळाडू छोटेसे खेळाडू अथर्व आणि वेदांत. पुन्हा एकदा 18 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू 6 विरुद्ध 1 असं आक्रमण करतोय. निदान रेषा पार करतोय. चढाईपटूला जाणीव असणार आहे की आपण सावध राहायचं आहे. पूर्वार्ध आहे. निदान रेषा पार करतोय, आपल्या प्रांगणात परतोय. पुन्हा एकदा 13 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू छोटेसे खेळाडू वाघजाई तेरे संघाकडून. मात्र खेळ मोठा आहे. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन वाघजाई तेरे संघाकडून बघायला मिळतं. यानंतर होणारा सामना आहे तो मानाई तळावडे वर्सेस जुगाई बिगरवली. प्रेक्षकांना विनंती असे चांगले चांगले सामने या मैदानावर आपल्याला बघायला मिळणार आहेत.
त्यामुळे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि उद्या या स्पर्धेचं खास आकर्षण असणार आहे महिलांचा एक कबड्डी सामना या मंडळाकडून भरवण्यात आलेला आहे त्यामुळे आपली उपस्थिती उद्या देखील प्रार्थनीय आहे सर्व खेळाडूंचं उपस्थित मान्यवरांचं प्रेक्षक वर्गांचं महिला वर्गांचं बाल कलाकारांचं खेळाडूंचं पंचांचं सगळ्यांचं या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत यानंतर दुसऱ्या फेरीतील थोड्याच वेळात सामने बघायला मिळणार आहेत आणि जे संघ मजल दर मजल करत जाणार आहेत ते संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करता येणार आहेत त्यामुळे दुसऱ्या फेरीतील सामने याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचे आपल्याला सामने या मैदानावर बघायला मिळणार आहेत त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे पुन्हा एकदा आक्रमण हार्दिक पांड्या पड्या 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होतोय मात्र बोनस ऑफ असणार आहे प्रो कबड्डीचा नियम आहे 5 किंवा 5 पेक्षा कमी डिफेंडर जेव्हा मैदानात असतात अशा वेळेस चढाईपट्टूला बोनस गुण मिळत नसतं निदान दिशा पार करतोय कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय सामन्याचं मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतो त्या गुणाफलक कसं आरके ओझरकुल 4 गुण आणि वाघजाई तेरे 2 गुण 2 गुणांची नाममात्र आघाडी पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतो 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू आता मात्र या ठिकाणी वाघजाई तेरे संघांना एक दमदार खेळाचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे अन्यथा स्पर्धेतून बाहेर जावं लागणार कारण हा निर्णय सामना आहे निर्णय सत्र चालू आहे उत्तरवादाचा खेळ चालू आहे पुन्हा एकदा हार्दिक पड्या 3 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू उंचपुरा चढाईपट्टू 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना हार्दिक निदान दिशा पार करतोय निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये कारण हार्दिकला जाणीव असणार आहे की पूर्वार्धाच्या काळात आपल्याकडे 2 गुणांची आघाडी आहे आणि या आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे ओझरकोल संघाला प्रकाश गेले सर या ठिकाणी ओझरकोल वर्सेस वाघजाई या संघ या दरम्यान असणारा आणि मध्यंतरानंतर पाहूया या ठिकाणी वाघजाई संघाकडून मध्यंतर पुन्हा गाडी मारण्याचा प्रयत्न होतोय सुंदरशी चढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आरके ओझरकर या संघाचा 18 नंबरचं जर्सी परिधान केलेला असा खेळाडू 2-2चं क्षेत्ररक्षण वाघजाई संघाकडून आणि मला वाटतं अतिशय उत्कृष्ट चढाई करून आपल्या संघाला गुण या ठिकाणी प्राप्त होतोय या ठिकाणी सूचना आलेली आहे वाघजाई संघाकडून हा छोटासा खेळाडू या ठिकाणी अतिशय जबरदस्त चढाई आपल्याला पाहायला मिळते 2-2 असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं थर्ड आहे बघूया निश्चितपणे आपल्या संघासाठी यश प्राप्त करतो आणि मला वाटतं या ठिकाणी आरके ओझरकर या संघाकडून 3 नंबरचा हा खेळाडू 2-1चं क्षेत्ररक्षण वाघजाई संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय याला हा प्रत्युत्तर हा खेळाडू करतोय पाहूया मला वाटतं वाघजाई संघ थोडासा या संघामध्ये मागे पडला दिसतोय निश्चितपणे आपल्याला आक्रमक व्हावं लागेल आपल्याला जर जिंकायचं असेल तर वाघजाई संघाकडून पुन्हा एकदा चढाई होते आणि अतिशय सुरेख अशी सांघिक पकडीचा नंबर आपल्याला ओझरकर या संघावर पाहायला मिळतोय पुन्हा ओझरकर या संघाकडून 1-1चं क्षेत्ररक्षण वाघजाई संघाकडून दोन्ही छोटेसे खेळाडू बघूया आणि संतोषी चढाई आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते शेवटचे 3 मिनिटं सर या ठिकाणी शेवटची 3 मिनिटं पंचांनी जाहीर केली आहेत बघूया वाघजाई संघाकडून हा अनिकेत अतिशय चपळशी चढाई आपल्याला पाहायला मिळते घोडफलक सांगायचं सर घोडफलक या ठिकाणी आरके ओझरकर 7 गुण आणि वाघजाई संघ 2 गुण 5 गुणाची नामवंत आवड आपल्या या ठिकाणी ओझरकर संघाकडे आहे याची नोंद घ्यायची आहे
रेड आणि मला वाटतं या ठिकाणी 1+2 असं 3 गुणांची नामवंत आघाडी ओझरग या संघाकडे होते. ओझरगडी पुन्हा एकदा या ठिकाणी विवेक वाघजाई संघाकडून उजव्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा मध्यंतरी जाण्याचा प्रयत्न. अतिशय सुरक्षित चढाई आपल्याला पाहायला मिळते. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न पाहूया. शुभम भटकरे कुठे असेल तर कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. शुभम भटकरे. पुन्हा एकदा गुणामध्ये भर पडते आरके ओझरगे या संघामध्ये आणि मला वाटतं हा सामना या ठिकाणी संपलेला आहे.